मावशी पहिला काळ चांगला होता का आताचा काळ चांगला आहे? अरे पहिला काळ आपला उगा जुना होता, चांगला होता. पहिलाच चांगला होता का? हो. पहिली रोगराई होती का? रोगराया नव्हता, काय नव्हता, दवाखाना नव्हता. आणि खायला कसलं होतं पहिलं? बाजरीच्या भाकरी, गावरान बाजरी. काम कामधंदा पहिला जास्त होता का आता जास्त आहे? आता कमी आहे, आता जास्ती झालाय. पण हे दळायचा त्रास दळायचा नाही आता पहिला लय त्रास होता तुम्हाला. दळ भाकरी काढली, आले माट्या सारं केलं. आणि घरदार कसले होते तुमचे? झोपडे. झोपड्याचे घर होते काय? मग काय होतं तर? पत्र्याचे नव्हते काय घर? हो, पत्र्याचे घर होते. काय मग बोलत आणि ते गळत नव्हते का झोपडे? गळले तरी करायला म्हातारा नव्हता. मग गळायचे का ते पावसाळ्यामध्ये का नव्हते गळत? गळत करायचं, बंदाटे आणायच्या. एक थेंब बी गळत नव्हता का? एक थेंब नव्हता गळून देत म्हातारा. आणि ते दगड कुठून आणले ते ह्याला? दगड कशाला? फार डोंगरावून आणले बाबा. डोंगरावून दगड आणले होते तुम्ही? हो. कशावर गाडीमध्ये आणले का? डोसक्यावर आणले, टाकले तिथं. तेली सोंडावला, तिथून बिरबिर टाकले, गाडीने आणले. आणि तुमचं लग्न कधी झालं तुम्हाला काय आठवतं का? लग्न झालं असं कवा कोणाला ठोकर नाही म्हणजे 18व्या वर्षी लग्न झालं का कवा? अरे कळतच नाही आम्हाला. तुझं लग्न झालेलं तुला कळत नाही? नाही नाही कळत. असं कस काय? तसंच होतं. म्हणजे लहानपणीच लग्न केलं का? लहानपणीच केलं बाबा. आणि मग नांदायला यायचं ते कसं काय केलं? नांदातच नव्हते मी. हा, नांदत नव्हते म्हणजे? नांदायचंच यायचं. हा, मुराळ येत नव्हता का मग? मुरारी येत होते ते घाणा बापू. मग लहानपणी आई बापाला सोडून येताना अवघड वाटत जात असेल मग? चावडीपासून खाली माघारी लोळत जायची. कोणत्या नागझरीच्या चावडीपासून का? हो. कशामुळं? मला इकडे येऊच वाटत नव्हतं. ते लग्न केलंय ते असं माहित होतं का आपलं लग्न केलंय आता? केलंय म्हणून माहिती नव्हतं, काय नव्हतं. आम्ही सखा भाऊ हा, बारे गायन बापू यायचे न्यायला. मला पटतच नव्हते ते. कस काय? अर्धे काय भंगार दिसायचे. मला पटतच नसत. ते देवीचे तोंडा बनन ते दिसले की लपायची. पण तरी ते नेतच असते ना आपलं तरी बी. नसत येत. दुसऱ्या दिवशी माझा बाप घेऊन यायचा मला, लगेच बसायचे. आणि महालक्ष्मी झाल्या जायचं आम्ही दोघं. आणि तुमच्या कुटुंबामध्ये माणसं किती होते हे काढल्या सासरच्या कुटुंबामध्ये? अरे लय मोठे होते. किती जण होते तरी माणसं? 7 जण ते. अजून हे तुम्ही पोर ते लय मोठे होते. आणि बाया किती होत्या? बाया काय 7 होत्या. 7 बाया आणि 7 गडी. हो. आणि त्यांचे लेकर? हे काय तुम्ही 3 जण होता. अजून सगळे एकूण लेकर किती होते? भीमा, अजून ते जेजेराम, अजून ते गबरू, लय मोठे होते बाबा. म्हणजे 10-15 लेकर, 7 गडी, 7 बाया आणि म्हातारा आणि म्हातारी. पुन्हा येणारे पाहुणे रावळे बी रोज येत असते ना, ह्याचा नाही त्याचा, त्याचा नाही ह्याचा. कुठला ना कुठला वडजाप्पा, कुणी मित्र बित्र, कुणी. आणि ते मासेवाले मटणावाले होते तुमच्या कुटुंबामध्ये का कसले होते? बाबा खाणारे होते का? खाणारे होते, सारे खात होते. मग ह्याला कोंबडी तर पुरत नसन? कोंबडी बोलत होती. आणि मग ह्याला मटण भेटत होतं का नव्हतं नेमकं? मग करीत काही ढबळून एवढं मटण भगवून. आणि कोंबडी किती का आणायच्या? 2 कापीत का किती? 2 कापी. म्हातारा कोंबड्या पाळी. म्हणजे घरच्या घरीच आपल्या कापायची. कालवण तर लय मटण लागत असेल? लय मटण घरी लय मटण खायचं बाबा. आणि भाकरी करणारा तर मरून जात असेल मग तर? करीत ना बाबा भाकरी द्यायला. तुमचं हाड बाटलंय का? नाही बाबा. म्हणजे हाडच बाटलेलं नाही तुमचं? नाही. म्हणजे लहानपणापासून तुमचं हाड अजून अजिबात बाटलेलं नाही? माळ करी होता. हा, माझ्या बापाने माळ घातली मला. हा. गळायला लागले की कळत नव्हतं तेव्हाच घातली. आणि माय खायची. सासू सासऱ्याचा त्रास होता काही? काय नव्हता बाबा, त्रास नव्हता. सासू सासऱ्याचा नव्हता, कोणाचा नव्हता. नवऱ्याचा त्रास होता काही? नवऱ्याचा बी नव्हता बाबा. म्हणजे नवरा बी चांगला होता आणि सासू सासरे बी चांगले, तर नवरा बी चांगले होते, सगळेच चांगले होते म्हणायचं? चांगले होते. पण भांडण तांडण होते का तुमच्या कुटुंबामध्ये का नव्हते? भांडणं होत. कुणीच भांडण खेळत नव्हतं कोणासोबत? मागून व्हायला राहायसाठी भांडणं. आता 7 माणसं, 7 गडीन, 7 बायान, म्हातारण म्हातारीन एवढे म्हणलं भांडणं तर होतच असतील की? भांडणं होत नव्हते. काहीच होत नव्हते? बर 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 बर.